तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। गेल्या कित्येक दिवसापासून हिंगणघाट शहराच्या आजूबाजूला वाघ असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत होती। कोणी गंमत म्हणून, कोणी फेक व्हिडिओ तयार करून ते समाज माध्यमांवर प्रसारित देखील केले जात होते आणि अखेर परिसरात वावरणारा वाघ सापडला, पण तो मृत अवस्थेत। हिंगणघाटवरून 11 किलोमीटर अंतरावर मुरपाड शिवारात शेतापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर वैजापूर रीट येथे एका कॅनॉलमध्ये वाघ मृत अवस्थेत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले। बहुधा तो वाघ इलेक्ट्रिक करंटमुळे दगावला असल्याची शंका वनविभागाच्या लोकांनी व्यक्त केली आहे। सध्या या मृत वाघाचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या निरीक्षणात शवविच्छेदन सुरू आहे। तर नेमका हा वाघ कशामुळे दगावला याचा तपासही वनविभागाचे कर्मचारी करीत आहेत। मृत वाघ हा पूर्ण वयस्क असून अंदाजे 170 ते 200 किलो वजनाचा असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे। हिंगणघाट शेतशिवारात वाघ असण्याची ही पहिलीच वेळ आहे असं नाही, तर गेल्या वर्षी सुद्धा याच भागात पोथरा नदीच्या पात्रात एक वाघ मृत अवस्थेत आढळला होता। याच सोबत जिवंत वाघाचा वावर तालुका परिसरात होत असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे। त्याच धर्तीवर हा मृत वाघ आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे। MCN न्यूज मराठी करिता सचिन महाजन, हिंगणघाट।